हो, करा सुरू. आवाज येत नाही तुमचा? हा. आवाज माझा येत नाही का ताई? नाही. करा आता, सुरुवात करा. हा, तुम्ही हे केलंच नाही ना? हा. सुरू केलंच नाही. हा. हो केलं. आता येतो का? हो हो. शाताकारं भुजगशयनं पद्मनाभं सुरेशं विश्वाधारं गगनसदृशं मेघवर्णं शुभांगं लक्ष्मीकान्तं कमलनयने योगिविरध्यानगम्यं वन्दे विष्णु भवभयहरं सर्वलोकैकनाथं वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुं श्रीकृष्णं वन्दे जगद्गुरुं गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः तस्मै श्री गुरवे नमः श्री गणेशाय नमः. करू सुरू ताई वाचायला? आवाज येतोय का ताई? हो, येतोय ताई. हा, करते सुरू मग. हा, 24वा श्लोक, 595 पासून. किती? 595. 595. 586 आलाय माझ्याकडे इथं हा, मी लिंक वर. चुकीने 586 लिहिलं गेलं. 595 पासून, म्हणूनच सांगतेय परत एकदा. असं हा. का? हा हा. हम्म. बरं बरं. 595. थांबा 1 मिनिट. हम्म. 595. तर मला वेळ लागते तर 550. 570. लक्षात येईन आता येतं किती. 580. 95 का? 580च्या पुढे. हा, 580च्या पुढे. 580. 86. 88. 24वा श्लोक. 95. 95. हा. 24वा श्लोक का? 95च्या पुढे. हो हो. यत्तु कामेप्सुना कर्म साहंकारेण वा पुनः क्रियते बहुलायासं तद्राजसमुदाहृतम्. पण जे कर्म फलप्राप्तीची इच्छा करणाऱ्याकडून किंवा अहंकाराने युक्त झालेल्या पुरुषाकडून पुष्कळ आयासाने केले जाते ते राजस कर्म म्हटलेले आहे. तरी घरी माता विश्वभरी आदरा मूर्ख जो संसारात गोड भाषा करीत नाही परंतु मूर्खाप्रमाणे जगातील सर्व लोकांचे आदरातिथ्य करतो. का तुळशीच्या झाडा दुरुणी न घापे शिंतोडा द्राक्षीचे तरी बुडा दूधची लाविजे. किंवा तुळशीच्या झाडास दुरून पाण्याचा शिंतोडा पडू देत नाही कारण त्यापासून फल किंवा सुमन यांची प्राप्ती नाही परंतु द्राक्षाच्या झाडास दुधाचा रतीब लावतो. तैसी नित्य नैमित्तिके कर्मे जे आवश्यके तयाचे विषय न शक्ये बैठला उठो. त्याप्रमाणे आवश्यक अशी जी नित्य नैमित्तिक कर्मे त्यांचे आचरण करण्याविषयी जो बसल्या जागेवरून उठत सुद्धा नाही. ताई, प्रभावती काम्याचे ताई. नितरे नावे देह प्रभावती ताई. सर्वस्व आगवे एरवी कामे कर्माविषयी सर्वला नाही का? हा, हॅलो. आवाज बरोबर नाहीये तुमचा. तुम्ही एका दुसऱ्या ठिकाणी बसू शकता का? आवाज, रेंज बरोबर नाहीये. चालतंय. हा. माझा व्हिडिओ पण तिकून ओपन होत नाही माझ्याकडून. आम्ही बंद केला होता कारण तुमची हे बरोबर येईन गेलं होतं. बरं बरं बरं, हा, ठीक आहे. आता बघा, मी व्हिडिओ ऑन होईल. हा.
आता येईल का नाही आवाज? हा, थोडं चेंज केला का? हा, येतोय का आवाज आता? हा ठीक आहे, बोला आता. थांबा ताई थोडस. रेंज कमी आहे तुमच्या याला. हा, आता येईल का? हो हो, म्हणा, हरकत नाही, बघूयात. बाहेरच्या रूम मध्ये बसायचं असतं, नाही तर मग. बरं आता येते का बघा, बोलणं येईल का आता? हा ठीक आहे, बोला. एरा काम्याचे तरी नावे, देह सर्वस्व आगवे, वेचिताहीन म्हणवे बहु ऐसे. एरवी काम्य कर्माविषयी सर्व देह जरी जिजला तरी त्यास सीन येत नाही, थोडकेच केले असे मानतो. अगा देवडी वाढी लायजे, तेथ मोल देता न दायजे, पेरिता पुरे न म्हणिजे, बीज जेवी. अरे वाढी दीडीच्या व्यापारात पैसे खर्च करून ज्याची तृप्ती होत नाही व जमिनीत धान्य पेरू लागल्यावर कितीही पेरले तरी त्याला पुरेसे वाटत नाही. येतोय का ताई आवाज? आवाज येतोय हो का नाही ताई हो अजून? हो हो, येतोय येतोय. का परिसू झाली हाती, लोहा लागे सर्व संपत्ती, वेचिता हे उन्नती साधकू जैसा. किंवा परीस हाती आल्यावर जो लोखंडाचे सोने करण्याकरिता तयार केलेले सोने विकून लोखंडच खरेदी करतो, तैसी फळे देखोनी पुढे, कामे कर्मे दुआडे, करी परी ते थोकडे केले ही मानी. त्याप्रमाणे फलावर आशा ठेवून कठीण अशी कामे कर्मे पुष्कळ करतो, परंतु ती थोडीच केली असे मानतो. तेने फळ काम के यथाविधी नेटके, कामे की जे तितुके क्रिया जात. याप्रमाणे फलाची इच्छा धरून काम्य कर्मे जितकी असतील तितकी यथाविधी करतो, आणि तयाही केली याचे तोंडी लावे दोडीचे, कर्मिया नाव पाठाचे वाने सारी. आणि केलेल्या कर्माची आपल्या तोंडाने वाखाणणी करतो व मी मोठा कर्मठ आहे या नावाची कीर्ती चोहोकडे पसरवितो. तैसा भरे कर्मांकारू, मग पिता अथवा गुरु, तेन मनी काळ जरू औषध जैसे. त्या पुरुषामध्ये असा अहंकार भरतो की काळजोर जसा कोणत्याच औषधाला जुमानित नाही, तसा तो पिता किंवा गुरु याचीही पर्वा करीत नाही. तैसे निसहंकारे फळाभिलाषी नरे, की जे गादरे जे जे काही. तशा कर्माभिमानी व फलाभिलाषी पुरुषाकडून जे जे काही कर्म मोठ्या आदराने केले जाते, परी तेही करणे भोवसा, वळघोनी करी सायासा, जीवन पावो का जैसा कोलाटियाचा. ते पुष्कळ आयासाने केलेले कर्म कोलाट्याच्या उपजीविकेसाठी केलेल्या कर्माप्रमाणे नुसते कष्टालाच कारण होते. एका कणा लागी उंदिरू, आसका उपशे डोंगरू, काशे वाढो देशे दरदरू, समुद्र ढवळू. एका कणाकरिता उंदीर जसा डोंगर पोखरतो अथवा शेवाळाच्या प्राप्तीकरिता बेडूक समुद्र ढवळतो. पै भिके परते न लाहे, तरी गारुडी सापू आहे, काय की जे शिनुची होये गोडू एका. भिक्षेशिवाय दुसरी काही प्राप्ती न होताही गारुडी जसे सापाचे ओझे वाहतो, काय करावे या लोकांना खटपटच प्रिय आहे. हे असो परमानुश्चनी लाभे, पाताळ लंघिती ओळंबे, तैसे स्वर्ग सुख लोभे विचंबने जे. हे असो एका कणाच्या आशेकरिता वाळवी ही पाताळापर्यंत खोल खणणे, त्याप्रमाणे स्वर्ग सुखाच्या प्राप्तीकरिता श्रम करणे. ते काम्य कर्म सक्लेश जाणावे येथ राजस, आताचे परिस तामसाचे. हेच क्लेशयुक्त काम्य कर्म राजस आहे असे जाणावे. आता तामस कर्माचे लक्षण सांगतो ते ऐक. अनुबंध क्षय हिंसा अनपेक्षेच्छ पौरुषम, मोहाधार व्यत्ये कर्म यत तामस मुच्यते. जे कर्म मागून होणारा परिणाम शक्तीचा व धनाचा क्षय, प्राण्यांची पीडा आणि आपले सामर्थ्य यास न पाहून मोहाने आरंभिले जाते, त्याला तामस कर्म म्हटले जाते. तरी ते गा तामस कर्म
जे निंदेचे काळे धाम निषेधाचे जन्म साच जेणे. जे निंदेचे काळे पापमय घरच होय आणि ज्याच्या योगे निषेधाच्या जन्माचे सार्थक झाले आहे ते तामस कर्म होय. जे निपजविल्या पाठी काहीच न दिसे दिठी रेग काढिलिया पोटी तो याचे जेवी. अशी पाण्यावर काढलेली रेष दुसऱ्याच क्षणी दिसत नाही त्याप्रमाणे जे कर्म केल्यानंतर उत्तर क्षणी त्याचे काहीच स्वरूप दिसत नाही. का काजी घुसळल्या का राखोंडी फुंकलिया काही न दिशे गाळिलिया वाळू घाना. किंवा ताकाची निव्वळ घुसळणी असता जसे लोणी निघत नाही किंवा सोनाराच्या घरातल्या राखेशिवाय इतर ठिकाणची राख फुंकीत बसली असता जसे सोन्याचे कण वगैरे काहीच सापडत नाही अथवा वाळू पाण्यात घातली असता जसे तिच्यापासून तेल किंवा पेंड काहीच उत्पन्न होत नाही. नाना उपनिलिया भूस काय विदिलिया आकाश नाना मांडिलिया पाश वारे अशी. अथवा भूस उपनणे किंवा आकाशात बाण मारीत बसणे अथवा वाऱ्यास धरण्याकरिता हास टाकणे. हे अवघेची जैसे वांजे होऊनी नाशे जे केलिया पाठी तैसे वायाची जाये. या गोष्टी ज्याप्रमाणे निष्फळ आहेत त्याप्रमाणे ज्या कर्माचे आचरण करूनही व्यर्थ होते. एरवी नरदेहाई एवढे धनाटनिये पडे जे कर्म निफजविता मोडे जगाचे सुख. एरवी नरदेह एवढी अमूल्य धन खर्ची पडून जे कर्म होते त्याच्या योगाने जगाला सुख न होता दुःख मात्र होते. जैसा कमळवनी फासू काढिलिया काटसू आपण जिजे नासू कमळा करी. ज्याप्रमाणे कमळे काढण्याकरिता त्यावर काठ्यांचा फास टाकून ओढला असता आपल्याला श्रम होऊन कमलाचाही नाश होतो. आवाज येतोय ना ताई? आवाज येतो ताई? हो हो, येतोय येतोय. मी बंद करून ठेवलेलं असतं मला स्वतःला म्यूट, म्हणजे बर तुमचा आवाज बर सगळ्यांपर्यंत जाईल म्हणून. हा. बर बर. का आपण अंगे जळे आणि नागवी जगाचे डोळे पतंग जैसा सडे दीपाचे नी. किंवा पतंग ज्याप्रमाणे दिव्याचा हेवा करून त्यावर झडप घालतो आणि स्वतः नाश पावून जगालाही अंधार करीतो तैसे सर्वस्व वाया जावो वरी देहाही होय धावो परी पुढीला अपावो निफजवी जे जेने. ज्याप्रमाणे आपले सर्वस्व वाया जाऊन देहाला श्रम जरी झाले तरी दुसऱ्यास ज्या कर्मापासून अपाय होतो. माशी आपण या ते गिळवी परी पुढीला वांती शिनवी ते कष्मळे आठवी आचरण जे. माशी ही स्वतःला गिळविते पोटात जाऊन स्वतः मरते पण दुसऱ्याला वांती करून शिनविते. अशा प्रकारचे जे आचरण ते सदोष आहे असे तू लक्षात ठेव. तेही करावया दोषे मज सामर्थ्य असे की नशे हेही पुढील तैसे न पाहात करी. बरे तेही कर्म करण्याचे आपल्यात सामर्थ्य आहे किंवा नाही हा पुढील विचार तर करावा पण तसे काही न करिता कर्म करू लागतो. केवडा माझा उपावो करिता कोण प्रस्तावो केली आई आवो काय येथ. माझा प्रयत्न केवढा व त्याचा मी केवढा पसारा मांडला आहे आणि तो केल्यापासून मला काय प्राप्ती होणार आहे. ये जाणीवेची सोये अविवेकाचे निपाये कुसोनिया होय साठोपकर्मी. या विचाराला अविवेकाच्या पायाखाली तुडवून टाकतो आणि त्या कर्माबद्दल अभिमान बाळगतो. आपुला वसवटा जाळूनी बिसाटे जैसा वनी का सोमर्यादा गिळोनी शेंदू उठे. अग्नी ज्या वेळूपासून उत्पन्न होतो ती आपली राहण्याची जागा वेळूचे बेट जाळून तो पसरतो अथवा आपली मर्यादा सोडून समुद्र वाढतो. मागणेने बहु थोडे न पाहे मागे पुढे मार्गा मार्ग एक वडे करीत चाले. असे झाले असता मग लहान किंवा मोठी वस्तू यांचा विचार न करिता व मागे पुढे न पाहता मार्ग व अमार्ग यांना एकत्र करीत चालतो. तैसे कृत्या सरकटित आप परस नुरवित कर्म होय ते निश्चित तामस जाण. तसे योग्य एके ठिकाणी रगडून आपले व दुसऱ्याचे हा भेद जे उरू देत नाही ते तामस कर्म असे समज.
ऐशी गुणत्रये भिन्ना कर्माची गा अर्जुना, हे केली विवंचना उपपत्तीशी. याप्रमाणे अर्जुना, गुणांच्या भिन्नपणाने कर्म तीन प्रकारचे कसे झाले ते तुला दाखल्यासह स्पष्ट करून सांगितले. आता याची कर्मा भजता, कर्माभिमानिया करता, तो जीव ही त्रिविधता पातला असे. आता या कर्माचा अभिमान बाळगून ज्याचे आचरण करणारा जो जीव, तो याच्या योगाने तीन प्रकारचा झाला आहे. चतुराश्रमवशे एको पुरुषो चतुर्धा दिशे, कर्तया त्रिविध्या तसे कर्म भेदे. ज्याप्रमाणे एकाच पुरुषावर ब्रह्मचर्य, गृहस्थ, वानप्रस्थ व संन्यास या चार आश्रमांच्या योगे चार अवस्था दिसतात, त्याचप्रमाणे कर्माच्या भेदाने कर्त्याला तीन अवस्था येतात. तरी तया तिह्यांतु सात्विकत्व प्रस्तुतू, सांगेन दत्त चित्तू आकर्णेतू. त्या तिन्ही पैकी सात्विक अवस्थेचे प्रथम वर्णन करीतो, ते पूर्ण लक्ष देऊन ऐक. मुक्त संगो न संवादी धृत्युत्साह समान्वितः, सिद्धे सिद्धोर निर्विकार करता सात्विक उच्यते. ज्याने संग सोडला आहे, मी असे म्हणण्याचे ज्याचे शील नाही, धृती व उत्साह यांनी जो युक्त आहे, सिद्धी व सिद्धी यातील काही झाले तरी चित्तामध्ये निर्विकार असणारा करता सात्विक म्हटला जातो. तरी फळो देशे सांडिलिया, वाढती जैवी रस सरळिया, शाखा का चंदनाची या भावनया. ज्याप्रमाणे मलय पर्वतावरील चंदनाच्या फांद्या फलाची इच्छा न धरिता सरळ वाढतात, तथापि त्या झाडाच्या सर्व भागास उत्तम सुवासच असतो. का न फळता ही सार्थका, जैसिया नागलतिका, तैसिया करे नित्याधिका क्रिया जो का. किंवा नागवेल जे फळताही सार्थिकी लागले, नागवेलीला जरी फळ येत नाही तरी तिची पानेच उपयोगी पडतात, त्याप्रमाणे जी सर्वतोपरी उत्तम आहेत, त्या नित्य नैमित्तिक कर्माच्या फळाची इच्छा न धरिता तो त्यांचे आचरण करीतो. परी फल शून्यता नाही तया विफळता, पै फळाशीची पंडुसुता, फळे काहीशी. पण त्याला फलशून्य असे म्हणू नये, कारण त्या कर्माला विफलता नाहीच. म्हणून अर्जुना, फळाला फळे कोठून येणार. आणि आदरे करी भवशे, परी करता मी हे नुमशे, वर्षा काळीचे जैसे मेघ वृंद. आणि ती कर्मी आदराने करीतो, पण कर्तृत्वाचा अभिमान बाळगीत नाही. ज्याप्रमाणे पावसाळ्यातील मेघ समुदाय काही गर्जना न करिता वृष्टी करीतात, देवीची परमात्म लिंगा समर्पावया जोगा, कर्म कलापुपैगा निपजावया. त्याप्रमाणे परमात्म्याला अर्पण करण्यास योग्य होतील अशी कर्मे करण्याकरिता तया काळा ते नुलंघने, देह शुद्धी ही साधने, का शास्त्रांच्या वाती पाहणे क्रियानी रेवो. कालाची मर्यादा न सोडता देहशुद्धी साधून कर्माच्या योग्यतेचा निर्णय शास्त्ररूप दिव्याने पाहतो. कर्माच्या योग्यतेचा निर्णय शास्त्रानुरोधाने करीतो. वृत्ती करणे एक वळा, चित्त जाऊ न देणे फळा, नियमाची साखळा वाहने सदा. इंद्रिय व वृत्ती यांचे ऐक्य करून फलाकडे चित्तास जाऊन न देता जो नियमाची बेडी पायात बाळगतो, हा निरोधू साहवया लागे, धैर्याची चांग चांगी, चिंतवनी जित्ती अंगी वाहे जो का. ही अट सहन करण्याकरिता उत्तम प्रकारचे धैर्य आपल्या अंगी असावे. अशा विषयी जो आपले मनात चिंता जिवंत ठेवतो, अहोरात्र ज्या विषयी विचार करीत असतो, आणि आत्मयाची आवडी कर्मे करिता वरपडी, देह सुखाची परवडी येऊ आहे. आणि आत्म्याचे प्राप्तीविषयी कर्म करीत असता देह सुखाच्या नाशाची पर्वा करीत नाही. आळस निद्रा धुवावे, क्षुद्रान बाणवे, सुरवाडून पावे अंगाचा ठावो. जो आळस व झोप टाकून देतो, त्याला भुकेची आठवण होत नाही, आणि त्या योगे जो सुखावस्था दूर दूर पळते. अधिकाधिक उत्साहोदरी आगळीक, सोने जैसे पुटी तुक तुटली कशी.
तो सोने ज्याप्रमाणे अंचित घातल्यावर वजनास कमी भरते, तरी कसास जास्त लागते, त्याप्रमाणे कर्म करण्याविषयी नाना प्रकारे अधिक उत्साह धरतो. जरी आवडी आर्थी साच, तरी जीवितही सलंच, आगी घालिता रोमांच, देखी जती सतीये. जेथे खरोखर प्रीती आहे तेथे जीवितही तुच्छ असते. सहगमन करताना अग्नीत उडी टाकण्याच्या समयीही पतिप्रेमामुळे पतिव्रता स्त्रीच्या अंगावर रोमांच उभे राहतात. महात्म्या माये वडिया प्रिया, वाल भेला जो धनंजया, देही सिदंता जया, काय खेदू होईल. मग अर्जुना, आत्मप्राप्तीसारखी प्रिय वस्तू प्राप्त होण्याविषयी ज्याला इच्छा झाली आहे, त्याच्या शरीरास जरी कष्ट झाले तरी त्यास खेद होईल काय. मनोनी विषय सुरवाडू तुटे, जव जव देह बुद्धी आटे, तव तव आनंदू दुनवटे, कर्मी जया. म्हणून विषय सुखेचा नाहीशी होऊन जो जो देहाविषयी अभिमान कमी होतो, तो कर्म करण्याविषयी त्याला दुप्पट आनंद होतो. ऐशेनी जो कर्म करी, आणि कोणे एके अवसरी, ते ठाके ऐशी परी वाहे जरी. याप्रमाणे कर्म करीत असता एखाद्या वेळी ते कर्म जरी बंद पडले तरी तरी कडाडी लोटला गाडा, तो आपण पेन म्हणे अवघडा, तैसा ठाकले हे थोडा नो हे जोका. गाडा डोंगरावरून आपोआप खाली पडून पडून त्याचे तुकडे झाले तरी जसे त्याला त्याबद्दल अवघड वाटत नाही, तसे कर्म राहिले असता तो यत्किंचितही खेद मानित नाही. ना तरी आदरिले अव्यंग सिद्धी गेले, तरी तेही जिंतिले मिरवून नेणे. अथवा आरंभिलेले कर्म पूर्णपणे सिद्धीस गेले असताही त्याचबद्दल प्रतिष्ठा कशी मिळवावी हे त्याला कळत नाही. या खुना कर्म करिता, देखिजे जो पंडू सुता, तया ते मनी पे तत्वता, सात्विकू करता. अर्जुना, कर्माचे आचरण करीत असता ही लक्षणे ज्याचे ठिकाणी आढळतील त्याला निश्चयाने सात्विक करता म्हणावे. आता राजसा करतेया, ओळखणे हे धनंजया, जे अभिलाषा जगाच्या पसवटा तो. हे धनंजया, आता राजस करत्याची चिन्हे तुला सांगतो, कारण जगातील सर्व अभिमानाचे हे माहेरघरच होय. रागी कर्म फल प्रेप्सुल्लुब्धो हिंसात्मको शुचिः, हर्ष शोकान्वित करता राजस परिकीर्तित. आणि आपण ज्याला राग विषय हा हा. आपण हे नंतर वाचूयात आता इथून. बर, हा. संपलं का? हो हो हो, नाही. लवकर संपलं का? हा, मला तर लवकर झालं असेल वाटते. छान वाचलत ना, आम्हाला आवडलं अगदी. कसं आहे मग दानकर्थी? कसं झालं हा. का? कालचं पण राहिलं होतं ना हा, थोडस आपलं. आता हा, कालचं पण विवेचन राहिलं होतं ना. बरं बरं, ठीक आहे. हा. आता विश्वात्मके देवे, येणे वागेत्ने तोषावे, तोषो निमज द्यावे पसाय दाने. जे खळांची व्यंकटी सांडो, तया सत्कर्मी रती वाढो, भूता परस्परे पडो मैत्र जीवाचे, दुरितांचे तिमिर जावो, विश्वस्वधर्म सूर्य पाहो, जो जय वांछील तो ते लावो, प्राणी जात वर्षत सकळ मंगळी, ईश्वर निष्ठांची मांदियाळी, अनावर्त भूमंडळी भेटो त्या भूता. चला कल्पतरुचे अरव, चेतना चिंता मनीचे गाव, बोलते जार्णव पियुषांचे, चंद्रमे जय लांछन, मार्तंड देता पैन, ते सर्वाही सदा सज्जन, सोयरे होतू किंबहुना सर्व सुखे, पूर्ण होनी तिनी लोके, भजे जो आदि पुरुखे अखंडित, आणि ग्रंथ उपजीविये विषय शिलोकी,
दृष्ट विजय होवा बेगी येत म्हणे श्री विशेष राव आ होईल दान पसावो येणेवर ज्ञान देवो सुखिया झाला येणेवर ज्ञान देवो सुखिया झाला येणेवर ज्ञान देवो सुखिया झाला ओम शांती 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 जय श्री कृष्ण जय श्री कृष्ण. बोला ना थोडस तुम्हीच. मी काय बोलणार काय नाही ताई मी अभंग म्हणते एक वाटला तर कृष्णाचा अच्छा, बर. म्हणू का? म्हणा म्हणा, हरकत नाही. मग वंदना ताईला तोपर्यंत रेडी करते. कोणती सांगती देवाला कर्ण पांडव रे पहिला कोणती सांगती देवाला कर्ण पांडव रे पहिला तळहाती जन्मल बाळ सोडून दिला गंगा जळ तळहाती जन्मल बाळ सोडून दिला गंगा जळ नाही पदराने झाकीला नाही पदराने झाकीला कर्ण पांडव रे पहिला कोणती सांगती देवाला कर्ण पांडव रे पहिला कर्ण पांडव करती तांडव राज्यासाठी धावा धाव कर्ण पांडव करती तांडव राज्यासाठी धावा धाव रक्त वाहिले धरणीला कर्ण पांडव रे पहिला कोणती सांगती देवाला कर्ण पांडव रे पहिला जनी म्हणे बा श्रीहरी कुंती देवा विनंती करे जनी म्हणे बा श्रीहरी कुंती देवा विनंती करे नको सांगू रे धर्माला कर्ण पांडव रे पहिला कुंती सांगती देवाला कर्ण पांडव रे पहिला जय श्री कृष्ण ताई छान, सुंदर, अगदी ताई, जय श्री छान कृष्ण. म्हणलं. हा, चालेल. सुंदर म्हणता आपण. हो, वंदना ताई करा सुरुवात. हा हा जय श्री खूप कृष्ण छान ताई. झाला अभंग ताई. हो, म्हणूनच म्हणलं. छान, अगदी छान. छान झाला. सुंदर आहे. हो, धन्यवाद धन्यवाद सगळ्यांना धन्यवाद. चालेल. वंदना ताई. हा हा कालच्या ह्याच्यामध्ये सात्विक राजस आणि तामस गुणांची लक्षणं सांगितली नाही का कालच्या ओव्यामध्ये राजस गुण म्हणजे काय आपलं सात्विक गुण म्हणजे काय की ज्याप्रमाणे दागिन्यांना एकरूपता पावतात म्हणजे दागिने अनेक असतात पण त्याच्यात असणारं सोनं एकच आहे नाही का नाना परी सोने सोनं अनेक आहेत पण नाना परी दागिने पण त्याच्यात असणारं सोनं एकच आहे त्याप्रमाणे सर्व प्रकारचे कौतुकाने आरशात पाहिले असता पाहणारा जसा समोर दिसतो आरशात पाहिलं की त्याप्रमाणे समोर येणाऱ्या नेय पदार्थाचे नेयत्व बाधित होऊन
प्रतिबिंबाला जशी भिन्न सत्ता नसते तशी नेयाला आत्मभिन्न सत्ता नाही. या बोधाने त्याला सर्वत्र आत्मस्वरूपाचा अनुभवास येते. हे सात्विक ज्ञान सांगितलं की ज्याला सगळीकडे एकच दिसतं, नाही का? आरशात जसं प्रतिबिंब कुणाचं, आपलंच प्रतिबिंब आपल्याला दिसतं, वेगळं दिसत नाही. तसं जो सात्विक आहे त्याला सगळीकडे चराचरात होतं प्रत्येकच हारी दिसतो, म्हणून त्याला वेगळं दिसत नाही. ते सात्विक ज्ञानाचं लक्षण सांगितलं. त्याप्रमाणे राजस ज्ञानाचं म्हणजे आत्मज्ञानाच्या मंदिराभोवती जसे मायेच्या पासाऱ्यान, राजस ज्ञान म्हणजे काय? माया, नाही का? भ्रम, आपल्याला फक्त भ्रांती होते. जे ज्ञान जीवाला जागृती, स्वप्न आणि सुषुप्ती या 3 अवस्थेत खेळ दाखवते. राजस ज्ञानाचं लक्षण सांगितलं की जसं अलंकार रूपाने घडलेले सोने जसे अज्ञ मनुष्याला सोने असे न वाटता दागिने वाटतात, पहा तेच उदाहरण सात्विक ज्ञानात दिलं की बाबा ज्याला दागिने न दिसतात सोनं दिसतं, ते सात्विक ज्ञान सांगितलं. आणि राजस ज्ञानामध्ये सांगितलं की ज्याला सोनं न दिसता, राजस ज्ञानी का त्याला सोनं न दिसता दागिने दिसतात, तो दागिना दिसतो. त्याप्रमाणे नामरूपाच्या योगाने वस्तुतः असलेले अद्वैतच जीवाला पारखे झाले आहे. पहा इथं अद्वैत ज्ञान, सात्विक ज्ञानामध्ये अद्वैत ज्ञान सांगितलं की ज्याला दागिने न दिसता सोने दिसते, नाही का? आणि जिथं राजस ज्ञानामध्ये ज्याला सोनं न दिसता दागिने दिसतात, म्हणजे ज्याला उदाहरण दिलं त्यांनी सोन्याचं, पण ज्याला देह दिसतो, आत्मा दिसतो का आपल्याला? ज्याला आत्मा दिसतो त्याला देहाचा विचार करत नाही, कारण तो म्हणतो एक हरी आत्मा जीव शिव सम वायातू दुर्गमा न गादी. मग मुंगीपासून ब्रह्मापर्यंत सात्विक ज्ञानामध्ये त्याला एकच हरी दिसतो, म्हणजे सगळ्या चराचरात विश्वामध्ये एकच देव दिसतो, एकच आत्मा दिसतो, नाही का? मग तिथं राजस ज्ञानामध्ये त्याला अनेक वेगळे वेगळे दिसतात, ते राजस ज्ञान सांगितलं. आणि आकाराने आलेल्या पृथ्वीचे पृथ्वीत्व, नाही का? प्रत्येक वेगळा वेगळा आकार आहे. मनुष्य पहा प्रत्येक वेगळा वेगळा दिसतो, पण त्याच्यामध्ये असणारा आत्मा हा एकच आहे. किंवा उदाहरण दिलं की आपण फुलांची माळ घेतली तर अनेक प्रकारची फुलं त्याच्यामध्ये, कलरची, झेंडूची, गुलाबाची, मोगऱ्याची, अनेक प्रकारची माळ आपण बनवतो, परंतु त्या माळेमध्ये असणारा धागा जसा एकच आहे तसा त्याला फुलं वेगळी दिसतात, आत्मा धागा दिसत नाही. राजस ज्ञानामध्ये तो भेद करतो. अशा ज्ञानाला आकार आले पृथ्वीचे पृथ्वीत्व जसे अज्ञानाला अनोळखी सारखे वाटते, नाही का? आकाराला अनेक आलेत, परंतु राजस ज्ञानामध्ये त्याला अनोळखी वाटते. आणि जसं तंतूवर विणल्यामुळे वस्त्रपणाचा आरोप आला आहे, बा ज्याप्रमाणे तंतू विणले, वस्त्र विणले कापसाचं, एकच कापूस नाना परी कपडे, चोळी आणि लुगडे, जगामध्ये ब्रह्म दिसे उघडे, एकची सोने नाना परी लेणे, बाळी आणि बुगडी, नाही का? एकच सोने आहे पण बाळी आणि बुगडी वेगळा वेगळा प्रकार झाला. मग तसं एकच माती नाना परी भिंती, रांधण आणि सुगडे, जगामध्ये ब्रह्म दिसे उघडे, म्हणे मुक्ताबाई ऐक सांग देवा, खरे आणि उघडे जगामध्ये ब्रह्म दिसे उघडे. म्हणजे मुक्ताबाई म्हणतात की अरे चांगदेवा ऐक, जगामध्ये सगळं उघडं दिसतंय तुला, पण तुला काय झालंय? भ्रांती आली. मग भ्रांती समूळ गेली, दिसू लागली पाय वाट. पा जोपर्यंत आपल्यावरती भ्रांती आहे तोपर्यंत आपल्याला शुद्ध काय अशुद्ध काय समजत नाही. पहा ज्यावेळेस अंधारामध्ये आपण पाहतो की दोरी पडलेली आहे, पण घाबरून जाऊन काय म्हणतो त्याला सर्प आहे, पण तेच लाईट लावले की पाच अरे हे तर दोरी आहे, मग भ्रांती गेली, दोरी जागृत झाली, नाही का? समोर आली. तसं म्हणे राजस ज्ञानाचा प्रकार आहे, म्हणजे ते लक्षणं सांगितली. नंतर त्यांनी सांगितलं की जसं की जगातील भूत व्यक्ती परस्परावर भिन्न आहेत, असा समजुतीने त्या ज्ञानाची ऐक्यबोधाची भावना नाहीशी होते. मग पेटलेल्या अनेक काष्टामुळे जसे अग्नीला व पुष्प संख्येने त्याच्या वासाला जसे अनेकत्व यावे, किंवा लाटाच्या भेदामुळे, बघा पाणी एकच आहे पण लाट वेगळी, लाटामुळे आपण म्हणतो किती लाटा आल्या, पण पाण्यावरतीच लाटा येऊ शकतात ना.
पाणी लाट दिसते पण त्यात पाणीच ओतप्रत भरले, किंवा जशी माळेमध्ये एकच फुले आहेत पण वासामुळे वेगळी वेगळी झाली, तसं म्हणे अनेक भेदांमुळे त्याला वेगळं वेगळं दिसतं, तो राजज्ञानी समजावा. त्याचं लक्षण सांगितलं. मग तामसाची लक्षणं सांगितली की त्याप्रमाणे अनेक अर्जुना शास्त्रविधी रूप वस्त्र फेडून नाही का नागाप्रमाणे संचार करतो, तो शास्त्राला मानित नाही, मनाला येईल तसं करतो. बघा, राजेची आकांता काय भीक मागे मनाची अजोगे सिद्धी पावे. राजाच्या कांतीने जाऊन भीक मागितली त्याला कोण भीक देईल का हो? कारण ती राजाची राजकन्या आहे. तसं तुम्ही मनोमार्ग गेला तो तिथेची मुकला, हरिपाठी सिराविला तोची धन्य. मग ते ज्ञान आणण्यासाठी तुम्ही हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, पुण्याची गणना कोण करी. तसं तामस ज्ञानाचं सांगितलं की तो मनाच्याच मार्गाने चालतो, कुणाचं ऐकत नाही, कोण सांगेल ते करत नाही, जे खाऊ नये ते खातो, जे करू नये ते करतो. मांस खाईल नाही का, मांस खाणे योग्य आहे का म्हणे, म्हणून त्याला पाप वृत्ती नाही, की त्याला तामस ज्ञान सांगितलं, लक्षण सांगितलं. नंतर अगावाता का वाढलिया, साधुक का सडकलिया, विवेको का वळिया नाही जायचा. बघा तिथे म्हणतात अरे जसं अन्न ओकलेले आहे नाही का, की वाढलेले आहे, ताजे की सडलेले आहे, हा विचार जसा कावळाला भाव नसतो, कावळा पा ते ओकलेले आहे का, सडलेले आहे का, फेकलेले आहे का, तसा तामस ज्ञान असतो तो विषयासक्त असतो, त्याला विषय ओढी बोलले जीव, मग करी कोणी त्यांची जीव. मग विषयाच्या ओढीने तो फक्त त्याला विषय आवडतात आणि हे निषिद्ध म्हणून टाकावे, हे विहित म्हणून टाका, आदरपूर्वक घ्यावे, असा तो विवेक मुळीच त्याच्याकडे नसतो. कारण त्याला चांगला आणि वाईट ह्याच्यातला भेद कळत नाही. पहा आपल्याला मनुष्य जन्माला आलो आपण नाही का, काही लोक म्हणतात काय आता हे जन्म एकदाचे नाही का, तू का म्हणे ह्याची बात, हा जन्म नाही रे अनिक, माझा जन्म नाही अनिक म्हणून काय कसंही वागायचं का जन्माला आल्यानंतर. अरे पहिला हा विचार करा तुम्ही की आपण आलो कशासाठी,